नमस्कार. दुपारचे 4 वाजता आहेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी प्रसाद काथे. पहिली बातमी येते ती मसाजोग इथून. बीडमधल्या याच गावात संतोष देशमुख हे सरपंच होते. मसाजोगच्या गावात देशमुख कुटुंबियांच्या घरी घरफोडी झालेली आहे. देशमुख कुटुंबियांचे सदस्य झोपलेले असताना ही मध्यरात्री घरफोडी झाली. सरपंच संतोष देशमुख यांच्या घरात ही घटना घडल्यानं परिसरामध्ये खळबळ माजली आहे. देशमुख कुटुंबियांच्या सह मसाजोगच्या गावातल्या इतरही काही घरांमध्ये घरफोडी झाल्याचं समजतंय. 7 ते 8 घरांच्या म्हणजे काही काही घरांचे कुलूप तोडलेले आहेत फक्त. आणि माझ्यासह जे गावातील लोक आहेत एक 6 ते 7 त्या लोकांना सगळी उचकाउचकी करून कपाटाची घरात कुठं काय ठेवलंय का, काही लोकांचं गोल्ड गेले, काही लोकांची रोख रक्कम गेली आहे. आणि मी आणि माझे भाऊ यांचे कपडे ज्या कपाटात माग घर पडलेले तर तिथं फक्त बघितलंय त्यांनी चोऱ्यांनी की काय सापडतं का तिथं. तर तिथं रोख किंवा कशाची दुसरी चोरी नाही झालेली, फक्त कपडे वगैरे सगळे त्यांनी अस्ताव्यस्त करून टाकलेले आहेत. आमचे सहकारी प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेत. आमिर, माझा आवाज येतोय आपल्याला? हो सर. ही घरफोडी करणारी माणसं कोण आहेत? काही प्राथमिक अंदाज आलाय? पोलिसांकडून अजून काय प्राथमिक माहिती भेटलेली नाही. पोलिसांनी आपलं शॉन पथक किंवा दुसरं जे त्यांचं पथक आहे त्या तिकडे रवाना करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे त्या गावात संतोष देशमुख यांच्या घरी चोरी केलेली आहे, पण त्यासोबतच 7 ते 8 घर जे आहेत ते सुद्धा घराचे कुलूप तोडून त्या ठिकाणी चोरी करण्यात आले. काही मूल्यवान वस्तू, सोना, कॅश हे तर त्या घरातून गेलेलं आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख ज्या घरी राहतात, एकच घरी राहतात, पण त्या रूम मध्ये त्यांचे कपाटात जे दोघांचे कपडे वगैरे होते, विशेष म्हणून तेच कपाट उघडण्यात आला होता आणि त्या कपाटात त्यांना काही सापडलं नाही. यांचे कपडेच होते आणि सकाळी जेव्हा हे घरी उठले त्यांना हे प्रकरण समोर आलेलं आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर कालच आहे तर स्वर्गीय संतोष देशमुख यांची पत्नीने तर फॉर्म भरलेला आहे. मसाजोगची निवडणूक आहे आणि काल संध्याकाळीच ही घटना घडलेली आहे. धन्यवाद आमिर या सगळ्या तपशिलासाठी.